त्याच्याकरता डायरेक्ट करप्शन अधिकारी म्हणून 42 लोक पकडली बिगार पेलेली. त्याच्याकरता हे कंडारी सर्कलला लोकसंख्या 150, पुढारी पावणे 200 झाली. मग त्याच्याकरता आम्हाला मंत्रिमंडळामधून इकडे यावं लागलं साहेब. 3 पोती डिझेल जाळायला गाडीचं असं म्हणू नका बरं का साहेब. नाही अजिबात नाही साहेब काल सुटले मुंबईहून. म्हणजे काम चांगले करतो म्हणून जाऊन करते ते आरोपी मागायला आम्ही मोहर असतो ना त्याच्या कारणाने तिकडे सुटवला होता आम्हाला. हाच होत किती दिवसापासून करता तुम्ही? किती वर्षापासून करताय? आम्ही आता 1973 पासून. किती वर झालं साधारणतः अंदाजे? 30-40 वर्ष झालं समजा. तुमचं हे. हा तुम्ही बहुरूपी समाज आणि मध्ये बहुरूपी बहुरूपी करताय सगळं. समाज म्हणजे एक महाराष्ट्र म्हणजे कलाकार. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापूर्वीपासून बहुरूपी हे पिढी वंशाळी आमची परंपरा चालत आलेली आहे. जिवंत कला हम्म. असं. आणि गुप्तेर मध्ये पहिले माहिती देतो आम्ही बहुरूप्यांचे जे छत्रपती शिवाजी महाराजांना गुप्तेर हा म्हणजे महाराजांच्या काळात बहिर्जी नायकांनी जे बहिर्जी हे नायकांच्या केलं काळापासून, हा. त्यांच्या ओशीन म्हणून आपण ही हा, परंपरा ही चालू होता. परंपरा चालू केली. आता लास्ट पिढी म्हणायचं आमची एंड म्हणायची बहुरूप्यांचं आता शेवटची पिढी म्हणायची. कारण आता मुलं कॉलेजला असल्यामुळे शिकायला असल्यामुळे या क्षेत्रामध्ये कोण नाहीत जास्त आता. असं आहे. आमचे 10-5 लोक राहिले तेवढेच करतात ना, ते बाकी कोणीच नाही आता करत बाकी आता. ते रिटायर झाले ती आणि आम्ही पेन्सिलवर आलो. असं होतं. मग आता हे करून तुमचं जे आहे झालं मला. तुमचं जे दिवसभराचं किंवा आयुष्यभराचं त्याच्यावर भागतं का सगळं आपलं? नाही का? काय नाही, भागात तर कशाचं काय आता. पण हे करायचं करायचं म्हणून करायचं हे नेहमी नाही. वर्ष 2 वर्षात एकच वेळेस विजिट करायची गावाला. म्हणजे एक आपली परंपरा आहे म्हणून असं ते जपत टिकून चालायचं, ठेवायचं. टिकून ठेवायचं. हा, नाही. कला आहे. आता आम्हीच करतो, पोरं थोडं काय करत नाही ते. आता फॅमिली आमची टोटल काम धंदे करतो आम्ही. आणि सीझन लेबल, कारण सोयाबीनच्या सीझन मध्ये सोयाबीनचे गुत्ते घ्यायचे फॅमिली आम्ही काम करतो. परत ज्वारीच्या सीझन मध्ये ज्वारीची कामं करायचे. असे काम चालूच असते तर रेग्युलर. हे आहेत बहुरूपी समाजातील 2 तरुण आहेत, म्हणजे यांचं वय संपून गेलं आहे तरी म्हणजे बऱ्यापैकी यांनी आपली परंपरा टिकवायची म्हणून हे परंपरा अशी चालू आलेत. पण आता त्यांचं म्हणणं असं आहे की नाही का, इथून पुढे आली पिढी नाही करत, कारण त्यांना प्रत्येकाने आपले मार्ग बदललेले आहेत. आता ही समाजाची परंपरा आहे म्हणून टिकवायची आहे. तर यांचं वय भरपूर झालंय, तर यांनी नाही मुलं 30-35-40 वर्षापासून यांनी परंपरा जपत आली आहेत. आणि ह्यांचा हे जो काळ आहे छत्रपतींच्या काळापासून हे बहिर्जी नायकांनी जी त्यांची कामगिरी बजावली, त्यांची कामगिरी त्यांची परंपरा म्हणून यांनी पुढे टिकवलेली आहे. तर यांना असंच आपण पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊ शकतो किंवा इथून पुढची त्यांची परंपरा अशीच कायम राहो ही शिवचरणी प्रार्थना आपली.